मित्रांनो नमस्कार. आयुष्यांवर ऐकू काही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक प्रसिद्ध किंवा अप्रसिद्ध असं महान कर्तृत्व संपन्न जीवन चरित्र निवडून त्यांच्या आयुष्यातल्या काही प्रेरणादायक प्रसंगातून आपण काय शिकू शकतो किंवा त्यांच्याकडून आपण काय प्रेरणा घेऊ शकतो अशा स्वरूपाच्या या व्हिडिओ मालिकेमध्ये मी आपलं स्वागत करतो. आणि यातलं पहिलं व्यक्तिमत्व जे मी निवडलेलं आहे ते आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक तथा प्रथम सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार, ज्यांचं चरित्र प्रचंड उत्तुंग आणि प्रेरणादायक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सगळ्याच आणि विशेषतः प्रदीर्घ काळ कार्य केलेल्या जुन्या जाणत्या स्वयंसेवकांशी बोलताना आपल्याला असं जाणवल्याशिवाय राहत नाही की त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये एक अकृत्रिम गोडवा, जिव्हाळा, आपुलकी असते. आणि हा एक कॉमन फॅक्टर आहे. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर ते आपल्याला पटकन आपलंसं करून घेतात. तर हे कसं, याचं रहस्य काय, अशी मला खूप दिवसांपासून उत्सुकता होती. त्या अनुषंगाने मी नुकतंच परमपूजनीय डॉक्टरांच्या चरित्राचं वाचन केलं. नाना पालकर हे त्यांचे चरित्रकार आहेत आणि त्या चरित्र ग्रंथाला प्रस्तावना जी लिहिलेली आहे ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक श्रीयुत गोळवलकर गुरुजी यांनी लिहिलेली आहे. आणि त्या प्रस्तावनेत त्यांनी एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली, ती अशी की परमपूजनीय डॉक्टरांना वंशपरंपरेने क्रोधी स्वभाव, तापट स्वभाव प्राप्त झालेला होता. परंतु सार्वजनिक जीवनात वावरत असताना, सामाजिक कार्य आणि राष्ट्र उभारणीचं कार्य करत असताना आणि विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उभारणीची कल्पना ज्या वेळेला डॉक्टरांच्या मनात साकारत होती त्यावेळेला त्यांनी बाहेरून जसं कार्य केलं तसं आतून स्वतःच्या आतही कार्य केलं, आत्मपरीक्षण केलं. त्यांना असं लक्षात आलं की आपला हा जो क्रोधी स्वभाव आहे हा आपल्या कार्याच्या निश्चितपणे आड येणार आहे. कारण आपल्याला लोकांना जर एखादा विचार द्यायचा असेल, त्यांना प्रभावित करायचं असेल तर लोक आपल्या जवळ आले पाहिजे. आणि आपला स्वभाव जर रागीट, तापट, चिडका असेल, आपण शीघ्रकोपी असू, तर कोणीही आपल्या जवळ येणार नाही आणि हे कार्य आपल्याला उभारता येणार नाही. आणि म्हणून परमपूजनीय डॉक्टरांनी आपल्या क्रोधी स्वभावावरती हळूहळू करत मात केली. आणि गोळवलकर गुरुजी त्या प्रस्तावनेत असं म्हणतात की त्यांच्या उत्तर आयुष्यात त्यांचा हा क्रोधी स्वभाव संपूर्णपणे नाहीसा होऊन एक सौजन्यपूर्ण, आर्जवी असं व्यक्तिमत्व आपल्या समोर आलं. अत्यंत मार्दव त्यांच्या वागण्या बोलण्यात आलं. कुणालाही आपलंसं करून घेण्याची क्षमता त्यांना प्राप्त झाली या सगळ्या चिंतनातून. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघा एवढं मोठं कार्य ते उभं करू शकले. स्वभावाला औषध नसतं असं म्हणतात, पण डॉक्टरांनी आपल्या स्वभावातल्या या दुर्गुणावर ज्या प्रमाणात मात केली, ज्या प्रकारे मात केली, तो एक मानसशास्त्रीय चमत्कार आहे असं गोळवलकर गुरुजी म्हणतात. आणि ते अगदी खरं आहे. तर यातून आपल्याला घेता येण्यासारखा बोध कोणता, तर आजकाल सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये, व्यक्तिगत आयुष्य असो, व्यावसायिक आयुष्य असो, इतकी धावपळ आहे, इतका ताणतणाव आहे की आपल्याला पटकन राग येतो, आपण पटकन चिडतो, क्रोध येतो आपल्याला. समर्थांनी म्हटलंय, नको रे मना क्रोध हा खेदकारी. आणि आपण बऱ्याचदा एकमेकांचं वर्णन करताना म्हणतो तो शॉर्ट टेम्पर्ड आहे. आणि आपल्याला असं वाटतं की माझ्यातला हा दोष आहे तर आहे, त्याचं काही होऊ शकत नाही. पण परमपूजनीय डॉक्टरांकडून आपण प्रेरणा घेऊ शकतो की त्यांच्यासारखा माणूस या अवगुणावरती मात करून अवघ्या 51 वर्षाच्या आयुष्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघा एवढं मोठं कार्य उभं करू शकतं की ज्या कार्याला आता 100 वर्ष नुकतीच पूर्ण झाली. म्हणजे डॉक्टरांच्या आयुष्यापेक्षा दुप्पट वर्ष त्यांच्या कार्याला पूर्ण झाली असं आपण म्हणू शकतो. तर आपण एवढं मोठं कार्य करू की नाही हा वेगळा भाग, पण आपण जर जो काही आपल्याला राग येत असेल त्या आपल्या अवगुणावरती, दुर्गुणावरती, तो जर आपल्यात असेल काही प्रमाणात, त्याच्यावर जर काम करू शकलो, तो हळूहळू तो दुर्गुण नाहीसा करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करू शकलो,
तर आपण निश्चितच आपल्या व्यक्तिगत आयुष्यात तरी काहीतरी मोठं उत्तुंग यश छान मिळवू शकू आणि आपली जी ऊर्जा वाया जाते तिकडे ती वाचवू शकू. नाही काही तर निदान आपले व्यक्तिगत संबंध, सामाजिक संबंध, व्यावसायिक संबंध तरी उत्तम ठेवू शकू, जे आपल्या या अवगुणामुळे माणसं दुरावली जातात ती जाणार नाही याची काळजी घेऊ शकू. आणि आजकाल तर तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये वगैरे जर असाल, विशेषतः बिझनेसमध्ये असाल, तर गोड बोला, आपुलकीने बोला ग्राहकांशी असं आवर्जून सांगितलं जातं. म्हणजे या दुर्गुणावर मात करून आपण आपल्या एकूणच व्यक्तिगत आयुष्य असो, व्यावसायिक असो, सामाजिक असो, तिथे उत्तम यश मिळवू शकू. ही प्रेरणा, आणि हे होऊ शकतं, ही प्रेरणा आपल्याला परमपूजनीय डॉक्टरांच्या जीवनचरित्रातून मिळते. हेच आपल्यापर्यंत पोहोचवावं हा या व्हिडिओचा उद्देश होता. धन्यवाद.